31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी आणि साठवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी कडक पावले उचलली आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने 29 डिसेंबर 2025 रोजी हिंगणघाट येथे छापा टाकून मोठी कारवाई केली। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हिंगणघाट येथील संत कबीर वार्ड मधील एका दुकानात पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी आकाश उर्फ टिन्या गवडी घटनास्थळावरून पसार झाला। या दुकानात मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूचा साठा लपवून ठेवण्यात आला होता। या कारवाईत पोलिसांनी दारूच्या एकूण 7,830 बाटल्या आणि एक स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे। यामध्ये देशी दारू विविध कंपन्यांच्या 8,030 बाटल्या किंमत 7,75,000 रुपये, RS कंपनी बंपर 12 नग किंमत 36,000 रुपये, महिंद्रा स्कॉर्पिओ कार 1 नग किंमत 10 लाख रुपये असा एकूण 18,19,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश नागापुरे आणि त्यांच्या पथकाने पूर्ण केली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील। या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध हिंगणघाट पोलीस घेत आहेत। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।